श्रद्धा जी माणसाला आत्मबळ देते, पण जेव्हा त्या श्रद्धेचा गैरवापर होतो तेव्हा जन्म घेतो एक भोंदू बाबा आणि त्याच्या मागे उभं राहतं शोषणाचं साम्राज्य. नाशिक जिल्ह्यातला सिन्नर तालुका, इथे एक नाव वर्षानुवर्ष गाजत होतं, ते म्हणजे कॅप्टन अशोक खरात. पूर्वी मर्चंट नेव्हीमध्ये काम केलेला हा व्यक्ती नंतर ज्योतिष, तांत्रिक, आध्यात्मिक गुरु म्हणून समोर आला. श्री शिवानिका संस्थांच्या नावाखाली तो लोकांना भविष्य सांगत होता. अंधश्रद्धेच्या नावाखाली विशेष शक्ती असल्याचा त्याचा दावा होता आणि हळूहळू त्याच्या दारात सामान्य लोकच नाही तर राजकीय नेत्यांचाही राबता वाढत गेला. पण या बाबाच्या मुखवट्या आड एक भीषण वास्तव लपलेलं होतं, जे उघडकीस आलं जेव्हा 2022 ते 25 दरम्यान एका तरुणीने तिच्यावर वारंवार होणाऱ्या बलात्काराविरोधात तक्रार केली. त्याचं झालं असं की हा बाबा विश्वास जिंकण्यासाठी तंत्रमंत्र आणि दैवी शक्तीचा वापर करायचा. महिलांना एकटं बोलावून मानसिक छळ करायचा. काही प्रकरणात तर जबरदस्तीने आक्षेपार्ह पदार्थ पाजल्याचाही त्याचा आरोप आहे. हा फक्त अत्याचार नव्हता, हे एक सिस्टमॅटिक एक्सप्लॉयटेशन नेटवर्क होतं. पुढे पोलीस या प्रकरणाचं इन्व्हेस्टिगेशन सुरू करतात. तपासादरम्यान काही पेनड्राईव्ह हाती लागतात, ज्यात महिलांचे खाजगी क्षण असणारे 56 ते 58 व्हिडिओ जप्त केले जातात. 18 मार्च 2026 पोलीस अशोक खरातला अटक करतात. त्याच्या फार्म हाऊसवर छापा टाकतात. पिस्तूल, कागदपत्रे जप्त केले जातात. न्यायालय त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावते आणि आता या प्रकरणाची SIT चौकशी सुरू आहे. पण ही कथा इथेच संपत नाही. या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं जेव्हा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अशोक खरातचं पाद्यपूजन करताना दिसतात. आणखी धक्कादायक म्हणजे त्याच्या ट्रस्टीशी संबंधित असल्याचंही समोर आलं. यामुळे प्रश्न उभा राहतो, ज्यांनी महिलांना न्याय द्यायचा त्या स्वतःच आरोपीच्या बाजूने उभ्या होत्या का? विरोधकांनी थेट आरोप केलाय की आधी तक्रारीवर कारवाई झाली असती तर इतक्या महिलांचा बळी गेला नसता. काहींनी तर असा दावा केलाय की या बाबाला राजकीय संरक्षण मिळतंय. ही कथा फक्त अशोक खरातची नाहीये, ही कथा आहे अंधश्रद्धेची, सत्तेच्या गैरवापराची आणि समाजाच्या निष्काळजीपणाची. जेव्हा आपण प्रश्न विचारणं थांबवतो तेव्हा असे देव जन्म घेतात आणि त्यांच्या पायाशी न्याय, सन्मान आणि सत्य तुडवलं जातं. या भोंदू बाबाला खरंच राजकीय संरक्षण मिळतंय का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो नक्की करा. धन्यवाद.